नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर आज आहे वटपौर्णिमा आणि मी वटपौर्णिमेचा आज एक व्लॉग बनवणार आहे. तो आता एडिट होऊन जर उद्या पडला तर नशीब माझं. तर रानामध्ये आपल्याला आता सोयाबीन पेरायचंय, त्याच्यामुळे रोटरनीला ट्रॅक्टर रानामध्ये आलेला आहे. मला तिकडे पण चक्कर मारायला जायचंय, वडाची पूजा देखील करायची आहे, गारगीला बघून हे सगळं करायचंय. त्यानंतर ना संध्याकाळी माझ्या सासूबाईंचा वाढदिवस आहे, त्यामुळे तिकडे जायचंय मला केक वगैरे घेऊन. तर आधी सगळ्यात आधी आपण रानात चक्कर मारून येऊ, कसं रोटरनी चालू आहे ते पाहून येते, मग वाड्याची पूजा दाखवते तुम्हाला आणि संध्याकाळी सासूबाईंचा बर्थडे. कसली कपडे झाली. काय करा अहो, इकडे तर बघा, हे आमचे चुलते 3 नंबरचे. तुम्ही मला साडीमध्ये पहिल्यांदा बघत असाल ब्लॉग मध्ये, बरोबर ना? तर सांगा मला कशी दिसते मी. तर आता आम्ही चाललोय वट पूजायला. तर लवकर चालू, उशीर झालं, लय उशीर झाला. कोमलताईंनी आवरलं नाही लवकर. असं काय नाही, मी म्हटलं तुम्ही उशीर करसाल, मी तुम्ही यावेळेस लवकर लवकर बाजी मारली आणि मला उशीर झाला. बघा अशा बाया मस्त पैकी असतात. एवढं ऊन लागतं तरी पण मी म्हणते का जायचं, भेटन बाई 7 जन्मीच नवरा भेटन तो, काय टेन्शन घ्यायचं. कशी बघत होती. तर हे बघा, हे आहे आमच्या चक्रेश्वर मंदिराचं वडाचं झाड. इथं खूप भयान गर्दी होती. माझ्या वहिनी आणि बहिणीन त्या सगळ्या मला त्या ठिकाणी भेटल्या होत्या. त्यांच्यासोबत मस्त मस्त फोटोशूट केलं आणि त्यांनीच मला आयडिया दिली की खालच्या वडाला जा, इथं तुम्ही जाऊ नका, इथं खूप गर्दी आहे, इथं तुमचं काहीच निघणार नाही. मग त्यांच्यासोबत एक फोटो काढला आणि खालच्या वडाला आम्ही निघालो. तर हे आहे आमचं चाकणचं सुप्रसिद्ध चक्रेश्वर मंदिर. खरं तर या चक्रेश्वर मंदिराचा इतिहास खूप मोठा आहे, त्याच्यावरती मी वेगळा व्लॉग नक्की बनवायचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला आमच्या या चाकणच्या मंदिराचा इतिहास नक्की सांगेल. तर आमचं चाकणचं मंदिर तुम्हाला हे कसं वाटतं, चक्रेश्वराचं मंदिर, तुम्ही मला हे कमेंट करून सांगा. आणि तुम्ही या चक्रेश्वरच्या मंदिरात कधी आलायत का, आणि आल्याच्या नंतर ना किती प्रसन्न वाटतं हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. मी कोमलताई विजयाताई आम्ही तोपर्यंत वटपौर्णिमेची ही पूजा करून घेतो. वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी साजरा करतात. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात, कारण वडाचे झाड अक्षय आणि शुभ मानले जाते आणि त्यात देवत्वही वास करते असं मानतात. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी वटपौर्णिमेचं हे व्रत करतात. खरं तर या व्रताने अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो असं मानले जाते. सत्यवान सावित्रीच्या कथेवरून असं म्हणलं जातं. पौराणिक कथेनुसार सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते, त्यामुळे या व्रताने पतीच्या प्राणाचे रक्षण व्हावे अशी इच्छा व्यक्त केली जाते. वडाचे झाड शुभ आणि पवित्र मानले जाते, त्यामुळे त्याची पूजा करून देवीचे आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी महिला एकत्र येतात, पूजा करतात आणि एकमेकींना वाण देतात, ज्यामुळे सामाजिक संबंध दृढ होतात. आम्ही देखील तो करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हाच नवरा 7 जन्म लाभो असा आशीर्वाद वडाच्या झाडाकडे मागितला आहे. तुम्ही देखील वटपौर्णिमा अशीच साजरी करता का, हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. या ठिकाणी माझ्या काही मैत्रिणी भेटल्या शाळेच्या, त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढून घेतले आणि पुढे निघालो. अशा पद्धतीने आम्ही वडाची पूजा वगैरे करून आता निघालेलो आहे. येऊ का? बाय 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 बाय.
ह्याने आमचे सगळे फोटो व्हिडिओ काढलेले आहेत. नेमका भेटला आमचा मित्र म्हणून आमचे झाले. ए जाऊ का रे, चल. नाही तुमचा काढते आधी व्हिडिओ मध्ये घेते आधी का? नाही 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 तसं. आम्ही मस्तपैकी वडाची पूजा करून आलोय. बघा लास्ट टाइम सारखं आपली परत भेट झाली. काय 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 मी 2 बायको ना पण ही बायको नको सांग. नाही 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 2 बायको. आपलं 2 आंबती पण ही बायको नको सांग. तुम्ही काय म्हणले मग कशी? तर आमची आता अशा प्रकारे वटपौर्णिमेची पूजा झालेली आहे. दरवर्षी आम्ही दोघी जात असतो. आणि आता एक त्या वर्षी माझ्या add नावकरी होत्या झालेली. माझ्यासोबत. हा आता या दोघी एकच आहे. नावकरी नाहीत ना. नाव- जरी त्या दरवर्षी सोबत नसले तरी नावाने आम्ही विजयाचे, त्यामुळे आम्ही सोबतच असायचो. नाही का? बरोबर आहे का? खूप छान वाटलं. काय वाटतं विचारते तुम्हाला? कसं वाटलं? छान वाटलं मुलांचा सहभाग. खूप जणी भेटल्या, खूप जण विचारपूस करत होत्या, त्यामुळे आणखी भारी वाटली. चला मग भेटूयात पुढच्या वर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी. मग वटपौर्णिमेचा ब्लॉग टाकू आपण पुढच्या वर्षी वेगळा. बाकीचे कधी ब्लॉग येतं काय माहिती आता. एडिट Upload कधी होते काय माहिती. त्यावर डिपेंड आहे. बरं चला बाय बाय, भेटूयात निवांत. माझी एक जवळची मैत्रीण दीक्षा, तिचा पण वाढदिवस आहे. मला तिला भेटायला जायचं होतं, पण आता ही साडी वगैरे बदलते, ड्रेस घालते आणि मग तिच्या बड्डेला निघते. तर आता मी निघाले दीक्षाच्या बड्डेला. तर ही माझी मैत्रीण शीतल आणि मी, आम्ही दोघीजणी चाललो आहे दीक्षाच्या बड्डेला. खरं तर दीक्षा, मी, शीतल आम्ही तिघीजणी पहिलीपासून म्हणजे 7 वर्षाच्या असल्यापासून आम्ही मैत्रिणी आहोत. चला तर मग भेटूयात. खूप दिवसातून ह्या माझ्या पहिलीच्या मैत्रिणी आहेत. पहिलीपासून आम्ही एका वर्गात होतो आणि अजून पण सोबतच आहोत. कधी भेटलो नाही भेटलो तरी काय नाही, पण एकमेकींच्या बर्थडेच्या दिवशी आम्ही नेहमी भेटत असतो. आणि या मॅडम सिंगर आहेत. यांची तुम्ही गाणं वगैरे सगळं ऐकलं असेल, यांना तुम्ही बघितलं पण असेल. कोणती कोणती गाणी सांगलं? आता एक नवीन लेटेस्ट पण रिलीज झालाय टॉपचा विषय आणि थँक्यू विजय, तुम्ही तुमचा वेळ काढून आज आमच्या वाढदिवसाला या ठिकाणी उपस्थित झाला. विषय का नेहमी असणार. बरं ते गाण्याचे 2 वाक्य म्हण ना. म्हणायचा विषय आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी आपला टॉपचा विषय आहे क्वालिटी आमचा पण तसाच विषय हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दीक्षा. या ठिकाणी दीक्षाचं बड्डे सेलिब्रेशन आम्ही करून घेतलं. मला गुळानीला सासूबाईंच्या बड्डेला जायचं होतं म्हणून पटकन घरी गेले. या सगळ्यांना बाय बाय केलं. गार्गीला गाडीमध्ये घेतलं, तिचं सगळं सामान घेतलं आणि गुळानीला जायला निघाले. गाडीत पेट्रोल वगैरे टाकलं. पेट्रोल पंपावरती ही बघा गाणी लावल्याच्या नंतर कशी नाचत होती आपली लाडूबाई. तिला नाचायला लय आवडतं. आम्हाला चाकणवरून गुळानीला जाता जाता बराच उशीर झाला होता. ऑलमोस्ट अंधार पडला होता आणि गार्गी पण झोपली होती, त्यामुळं मी आरामात चालले होते. सासूबाईंनी स्वयंपाक वगैरे करून ठेवला होता म्हणून गेल्या गेल्या पटकन जेवण केलं, कारण भजनी मंडळ येणार होतं भजनाची प्रॅक्टिस करायला. आणि आता ही भजनाची प्रॅक्टिस सुरू झालीत बघा. आपली लाडूबाई कशी सगळ्यांसोबत टाळ्या बिळ्या वाजून भजन एन्जॉय करते ते. तर हे आहे आमच्या गावातील सटवाजी बाबा महिला भजनी मंडळ. आता तुम्ही एवढं पाहिलंच आहे तर यांचं एक भजन पण ऐकूनच जावा, मग आपण बर्थडे सेलिब्रेशन करू आपल्या सासूबाईंचं.
महिला बऱ्याच होत्या त्यामुळे जास्त उशीर व्हायला नको म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्रच आईंना ओवाळून घेतलं आणि आता बर्थडे सेलिब्रेशन करून वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दरवर्षाला, येऊन कौतुक तुमचे करू, येऊन कौतुक तुमचे करू. आओ सकाळी हॅपी बर्थडे टू यू, आओ सकाळी हॅपी बर्थडे टू यू. आमचं हे एन्जॉयमेंट असंच चालू राहतं. आम्ही असंच एन्जॉय करत असतो. आम्हाला सेलिब्रेशनला खूप उशीर झाला. जी गाडी आणली होती सगळ्यांनी तिची पूजा वगैरे करून घेतली आणि आम्हाला रात्री झोपायला 2 वाजले आणि 2 वाजल्याच्या नंतरनं आम्ही सकाळी देखील खूप लेट उठलो. 7, 7:30, 8 वाजता उठलो. मग त्यानंतरनं कामं वगैरे सगळे आवरून घेतली आईंनी आणि मी. आईंनी सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला. मी फक्त आपली भांडी घासली. त्यानंतरनं माझं आवरलं, चेंज वगैरे केलं, गार्गीचं चेंज केलं आणि मग आम्ही चाकणला येण्यासाठी निघालो. आता लाडूबाईचं कसं आहे, ती तिथून काय जास्त हालत नाही कारण तिकडे गेल्यावरती तिला लई करमत असतं. म्हणजे ती तिथं खूप खेळत असते त्यामुळे तिला तिथून काही येऊ वाटत नाही. तरीसुद्धा पण आम्हाला इकडे चाकणला यायचं होतं म्हणून मग आता लवकर फास्टमध्ये आवरलं. तिचं देखील आवरून ठेवलं. चला आता सगळ्यांना टाटा बाय बाय वगैरे करतो. आजी आजोबा पणजी आजी सगळ्यांना तिने बाय बाय केलं. सगळ्यांना पप्पी वगैरे दिली आणि आम्ही निघालो. तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला असे व्लॉग बघायला आवडत असेल तर मला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.